एकाग्रता, शिस्त, विलक्षण स्मरणशक्ती, स्वर नियंत्रण, श्वास नियंत्रण ह्या गुणांच्या बळावर वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी शुक्ल यजुर्वेदाचे अत्यंत कठीण मानले जाणारे 2000 मंत्रांचे निर्दोष मौखिक दंडकर्म पारायण करणारे दंडकर्म विक्रमादित्य वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचा सन्मान सोहळा कल्याणात नेत्रदीपक कार्यक्रमाने संपन्न झाला. याज्ञवल्क्य संस्था कल्याण, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण, ब्राह्मण सभा पंडितवाडी कल्याण, चित्तपावन ब्राह्मण संस्था, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कऱ्हाडे ब्राह्मण संस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचा सन्मान सोहळा अविस्मरणीय ठरला. या प्रसंगी या सोहळ्याला फुलगाव पुणे येथील परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती ह्यांचे शुभ आशीर्वाद लाभले. ह्यांच्या शुभ हस्ते देवव्रत महेश रेखे ह्यांचा सन्मान करीत 1,51,000चा धनादेश सुपूर्त करण्यात आला. खगोल अभ्यासक पंचांगकर्ते डाक्रू सोमण ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याज्ञवल्क्य संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मिलिंद कुलकर्णी ह्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याणचे अध्यक्ष सारंग तुषार केळकर, ब्राह्मण सभा पंडितवाडी अध्यक्ष श्री मुकुंद बापट, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था अध्यक्ष चंद्रकांत पुणतांबेकर, कल्याण ब्राह्मण संघ अध्यक्ष श्रीधर देवस्थळी, चित्तपावन ब्राह्मण संस्था अध्यक्ष मधुरा मराठे, कार्यकारी विश्वस्त याज्ञवल्क्य संस्थेचे मिलिंद कुलकर्णी तसेच याज्ञवल्क्य संस्था कल्याण, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण, ब्राह्मण सभा पंडितवाडी कल्याण, चित्तपावन ब्राह्मण संस्था, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कऱ्हाडे ब्राह्मण संघ ह्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी ह्यांचे मोलाचे सहकार लाभले. कार्यकर्तृत्वाचा व निर्लस ज्ञानसाधनेचा गौरव करणारा विलोभनीय व अविस्मरणीय असा सोहळा ठरला. मेधाशक्ती यांचं एक परमोच्च अशी असलेली जी काही मनाची अंतरंगाची अवस्था असते की ज्याच्यामुळं या देहामध्ये येऊन देवव्रत यानं एक जागतिक, एक वैश्विक असा असणारा एक उपक्रम नवे, एक फार मोठे या ठिकाणी निर्माण केलेले दिसते. त्याचं किती कौतुक करावं हे कमीच आहे, पण निश्चितपणानं खूप खूप समाधान वाटतं आणि आमचे खूप आशीर्वाद आहेत की त्यांना अजूनही काही पुढे जायचं आहे. मगाशी मी बोलत होतो, काही मिनिटं बोललेलं आहे दोघांच्या बरोबर. ही एक सुरुवात आहे, शेवट नाही आहे. अजूनही शेवट खूप लांब आहे. नदी उगमाला सुरुवात होते, प्रचंड धावते आणि प्रवाहानं पुढं पुढं जाते, पण ते तिचं साध्य नाही आहे. वाहणं हा स्वभाव आहे, प्रवाहित होणं हा स्वधर्म आहे, परंतु लक्ष्य जे आहे ते एकच लक्ष्य आहे, सागराशी एक रूप होणं. हे लक्षात ठेवावं आणि त्या दिशेनं या शरीरामध्ये आलेलं आहे ते जीवन संपेपर्यंत एक परिपूर्ण असं असणारं एक जीवन विकसित करावं, अनुभवावं, एवढीच आमची भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे आणि आशीर्वाद.
सर्वांनी वेदाचं महत्व आणि यांनी तर खूपच कमाल केली. आज खूप काही सांगितलं. खरं बरोबर आहे. महेश गुरुजींनी सांगितलं, आमच्यापैकी थोडेसे जे कोण आहेत समोर माझ्या सुद्धा, त्यांच्यापेक्षा तुम्ही कुणी सुद्धा वेद हा ग्रंथ सुद्धा बघितला नाही. मालामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. यज्ञेन यज्ञामाजान्तादेवास्ता नेधरं माणिप्रथमान्यासन्ना तेहनागं महिमानः सचन्ददत्र पूर्वे सा Eka